अशा पद्धतीने विचार घेतला आहे पूर्णपणे जीवन गेलं का नाही. तर हे अशा पद्धतीने जे आहे ते आपल्या भागामध्ये सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते वाढलेले आणि त्याचं मेजर जो काही प्रॉब्लेम काय असते तुम्हाला आणखी काही पूर्ण आहे पूर्ण हा जो काही प्लॉट दिसायला ना हे तुमचं आपल्याला काय आता नवीन केंद्र कोविड सेंटर जे आहे ना लोकांनी तर त्याच्या बाजूचा हा प्लॉट आहे. सगळं सोयाबीन नसतं त्या ठिकाणी झालेलं काहीच राहिलं नाही. आणखीन असंच एक परळी आणि त्या भागामध्ये सुद्धा हांगे तुमच्या ओळखीचे पण असतील बघा इलेक्ट्रिकलचं काम करतात त्यांचा हा प्लॉट आहे. या अशा पद्धतीची हुंडी तुम्ही हुंडी म्हणता का हुंडी म्हणता तिला ही त्या शेतामधली ही हुंडी आहे बघा. ही हुंडी तुमच्या उकड्यामध्ये दिसती ना पाहिलंय तुम्ही. हे महत्वाचा कीटक त्याच्यामुळे आपल्या ऊसाचं सुद्धा नुकसान जे आहे ते आता व्हायला चालू झालेलं आहे आणि हीच वेळ आहे याला जे आहे ते आपल्याला काय करायचंय कंट्रोल करायचंय. बघा आता ही जी आहे ना हे शेतकरी आता पीक विम्याचा जो काही वास आहे तो आमचा वर्ग मित्र त्या ठिकाणी गेलो आम्ही. हे सगळे शेतकरी ह्या शेतकऱ्याचं इतकं नुकसान झाले बघा अख्ख्याच्या अख्खा प्लॉट गेला. हे गाव तुम्हाला सांगतो मी कोणतं गाव आहे. हा खापरकोण नावाचं हे गाव आहे. खापरकोण आंबेजोगाई तालुका धर्मापुरी रस्ता हायवेला हा प्लॉट होता. अख्खाच्या अख्खा प्लॉट या शेतकऱ्याचा गेला. इथं विमा सुद्धा क्लेम करू शकत नाही का. या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांना उपाययोजना जर केल्या असत्या तर त्या ठिकाणी त्यांचं पीक वाचलं असतं. त्याच्यामुळं स्पेसिफिक असा इंडिव्हिज्युअल विमा सुद्धा त्या ठिकाणी भेटत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी एक काळजी घ्यायची की आपल्याला आपलं जर सोयाबीन असेल आपलं ऊस पीक जर वाचवायचं असेल भूमीपासून आतापासून त्याची तयारी जी आहे ती तुम्हाला करायची आहे. तर त्या ठिकाणी काय तयारी करायची इथं थोडस बघा बघा आता हा टाइम पिरियड बघा. हे भूमीच्या मिलनाचा चालू झाला 2024 चे हे फोटो आहेत. 7 वर्षाच्या गीडवटीचे तिथे फोटो आहेत. जसा आज पाऊस पडला आंबेजोगाईला तसा इथं पडला नाही मला माहित नाही. इथून पुढे जसा पाऊस पडेल म्हणजे आजपासूनच तुम्ही सगळ्यांनी तयारीला लागायची. कशाच्या तर जेवढे तुमच्या ऊसाच्या प्रक्षेत्राच्या आसपास कोणते झाड लक्षात घ्या. कडुलिंबाचं झाड पुन्हा बाबळीचं झाड बोरीचं झाड चिंचेचं झाड आणि दुसरं शेवग्याच्या शेंगाचं झाड हे सांगितलेले जे काही झाड आहेत ना या झाडांच्या खाली आपल्याला काय करायचंय असं 3 काठे जे आहेत ते रोवायच्या आणि त्या ठिकाणी काय करायचंय आपल्याला या ठिकाणी बल्ब लावायचा आहे. बघा या ठिकाणी हा मामाने लावलाय किंवा हे कास्ते तुमचे आहेत ओळखीचे तुमच्या जवळपास शेतकरी कास्ते आहेत ओळखीचे बघा. या कास्तेने सुद्धा आदरणीय काकडे साहेबांच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा तयार केलेला आहे आणि हा प्रकाश सापळा त्यांच्या लिंबाच्या झाडाखाली लावून सगळे जे आहेत ते ह्या त्याच्यामध्ये पडलेले हे काय केलेलं आहे तुमची ताळपत्री जी असते ना त्या ताळपत्रीचं छोटस तळ केलंय त्याच्यामध्ये क्लोरोफारी पास टाकलंय आणि त्याचे ते गुणगेले सगळे यूज पडले आणि गेलेले. आणखी क्लिअरिटी तुम्हाला पुढे येईल. आणखी काही फोटो मी दाखवतो. आता बघा हे काही इथं काय दिसायलंय हा जो आहे हा 7चा बल्ब लावलाय आणि इथं जर जवळून जर तुम्ही बघितलं किती किडे आहेत सांगा आणि जवळच सारखे हे काकडे साहेबांनी चव्हाण वस्तू जे आहे ते इथंच आपल्या धानोऱ्याला जे आहे हा प्रयोग केलाय. हा गेल्या वर्षीचा केलेला प्रयोग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे जे आहे ते गुंगिरे तिथं सापडले. आता हे काय करायचंय त्या संदर्भात तुम्हाला कळवतो.